सध्या किती लर्नर ॲक्टिव्ह आहेत तुम्हाला इथं दिसत राहील. इथं दिसतंय, इथं पण दिसतंय. आणि किती विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण केला आहे ते दिसतंय. हे सॉफ्टवेअर वापरल्यापासून किती विद्यार्थ्यांनी ड्रॉपआउट केले हे दिसतंय आपल्याला. ऑल स्टेटसमध्ये आत्तापर्यंत 80 विद्यार्थ्यांची पण नोंद केलेली आहे हे पण दिसतंय. आता आपण मटेरियलबद्दल बोलूया. इथं तुम्हाला कोर्सेसची नावं लिहिता येतील. समजा मी एक नवीन कोर्स डिझाईन केलेला आहे ॲप डेव्हलपमेंटचा, तर इथं मी त्याला ॲड करणार आहे. नवीन कोर्स इथं ॲड झाला, तो लिस्टमध्ये तुम्हाला इथे दिसतोय बघा. मग मी काय करणार आहे, त्याचा सिलेबस डिझाईन करणार आहे. तर इथं मी एडिट हे मी ॲडमिन लॉग इनमध्ये सांगतोय. तर मी काय केलं पाहिजे, त्यांनी बघा 3-4 ओळी तुम्हाला लिहूनच दिलेले आहेत की आज ॲप डेव्हलपमेंट कोर्सचं मी इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. टॉपिक नंबर 1 मी ॲप क्रिएटर शिकवेल. टॉपिक नंबर 2 त्यामध्ये मी या गोष्टी शिकवेल, त्या गोष्टी शिकवेल. अशा पद्धतीने मी माझे कॉन्टेंट तयार करून ठेवले पाहिजेत, म्हणजे विद्यार्थ्याला आणि स्टाफला क्लिअर कट माहिती आहे की आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी रेडी असल्यामुळं विद्यार्थ्याला अडचण नाही आणि स्टाफला पण अडचण नाही. ह्याला सेव्ह करता येईल, एडिट करता येईल. ॲडमिन सतत एडिट करू शकतो. हे स्टाफला पण मी देतो. नॉर्मली स्टाफ पण एडिट करू शकतो की त्याचा कोर्स कॉन्टेंट त्याला चेंज करायचे, तो चेंज करू शकतो. विद्यार्थ्याला कॉन्टेंट दिसतात, विद्यार्थ्याला लॉग इनमध्ये आपण चेक करूया. मला वाटलं की नाही हा कोर्स मी कंटिन्यू करणार नाही आहे, नको आहे मला. यू कॅन डिलीट दॅट कोर्स. तो कोर्स तुम्ही लिस्टमधून डिलीटसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तो कोर्स डिलीट झालेला आहे.